आहे की नाही? मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही. तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच, पण परत एकदा सांगतो, बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या, पण स्वागत आहे सूचनांचं. करू ना, जरा थांबा. म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची, म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नहीं देते. सर, मौजूदा सरकार का दावा है कि उन्होंने स्मारक को बनाने में बड़ी भूमिका निभाई है, ऐसे में श्रेय जो है वो लेने का प्रयास करें, स्मारक का श्रेय किसे जाएगा, आपकी सरकार को या मौजूदा सरकार को? स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको. टप्पा 1चं जे काम पूर्ण झालं आहे, जनरली बघितलं तर स्मारक किंवा संग्रहालय याची इमारत असते, पण बरंचसं हे अंडरग्राऊंड आहे. तर ही संकल्पना कशी सुचली, कुठून ते सगळं तुम्हाला वाटतं? मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट अमलांबा यांची आहे. याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते, त्याला लाईन ऑफ साईट मध्ये काही अडथळे येता कामा नये. समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे, आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच, हे पहिला मी ठरवलंच होतं, आणि लावूही शकत नाही तसं कायदा पण आहे महापौर बंगल्याला. आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने. मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काही करणं त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे, परत मला झाडं तोडायची नव्हती. कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही, म्हणून झाडही तोडायची नव्हती. तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत. त्याच्यामुळे असं भूमिगत कार्य हे याच्यापुढे सुद्धा चालू आहे. अरे आप समुद्र से बाहर आइए ना. सर, इस अभी बता रहे थे